नमस्कार. ओवी इज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे चवळीची उसळ. तीही अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये, खायलाही बघा अप्रतिम लागते. चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. इथे बघा, इथे मी चवळा घेतलेला आहे. इथे हा चवळा मी 1 वाटी घेतलेला आहे. तो मी कुकरच्या डब्यामध्ये घालून घेणार आहे, का तर मी हा चवळा कुकरला शिजवून घेणार आहे. त्यासाठी इथे मी कुकरच्या डब्याचा वापर केलेला आहे. आता हा चवळा आपल्याला स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे. चवळा बघा पावडर केलेला असतो, त्याच्यामुळे आपल्याला 1-2 वेळा हा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. तर हा मी चवळा स्वच्छ धुवून घेतलेला होता. आता याच्यामध्ये मी शिजवण्यासाठी पाणी घालून घेत आहे. तर पाणी आपल्याला चवळा बुडेल इतपतच ओतून घ्यायचं आहे, जास्त नाही ओतून घ्यायचं, नाहीतर उतू जाऊ शकतं. याच्यामध्ये आता मी मीठ घालून घेणार आहे. मीठ इथे मी 1 चमचा घालून घेत आहे. चवळा उकडवतानाच आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. हळद इथे मी पाव चमचा घालून घेतली आहे. आता हे मी सगळं चमच्याच्या साहाय्याने बघा मिक्स करून घेणार आहे, जेणेकरून मीठ हे सगळीकडे लागलं जावं आणि छान अशी हळद देखील याच्यामध्ये मिक्स व्हावी. आता चला हे मी कुकरला 2 शिट्ट्या होण्यासाठी लावून देणार आहे. तर चवळा शिजतो तोपर्यंत आपण बाकीचं साहित्य बघूया. इथे मी कांदा घेतलेला आहे 1 मोठा बारीक चिरून, टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून, लाल तिखट इथे मी घेतलेलं आहे 1.5 चमचा, जिरे घेतलेले आहेत फोडणीसाठी, कोथिंबीर, हळद तर आपण अगोदरच घालून घेतलेली होती बघा चवळ्यामध्ये. इथे बघा कुकरच्या आपल्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि बघा चवळा आपला शिजलेला आहे. तर आपल्याला 3 शिट्ट्या नाही 2 शिट्ट्या करायच्या आहेत. 3 शिट्ट्यांमध्ये चवळा बघा पूर्ण असं गिर होऊन जातो, त्यासाठी आपल्याला 2 शिट्ट्या करायच्या आहेत कुकरच्या. आता फोडणीसाठी ते कढई ठेवून घेतलेली होती, त्याच्यामध्ये मी तेल टाकून घेतलेलं होतं. जिरे टाकले, छान तडतडले की त्याच्यामध्ये मी हा बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहे. कांद्याचा वापर बघा उसळीसाठी आपल्याला जास्तच करायचा आहे. तर इथे बघा कांदा आपल्याला हलवत राहून सतत भाजून घ्यायचा आहे लालसर रंगाचा होईपर्यंत. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे, म्हणजे कांदा पटकन भाजला जातो. तर इथे बघा कांदा आपला लालसर रंगाचा होईपर्यंत आपण भाजून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये मी लसूण, खोबरं, कोथिंबीरेचं वाटण घालून घेत आहे. जरी समजा तुम्हाला लसूण खोबरं ह्याचं वाटण घालायचं नसेल तर तुम्ही शेंगदाण्याचा कुटाचा देखील वापर करू शकता भाजी घट्ट होण्यासाठी. तर इथे बघा मी आता हे लसूण खोबरं देखील भाजून घेत आहे. तुम्हाला शेंगदाण्याचं कूट हे शेवटी घालायचं आहे उसळ परतताना, आता नाही घालायचं. लसूण खोबरं जर घालणार असाल तर ते असंच तेलामध्ये अगोदर घालून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये मी हा बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेणार आहे. हा टोमॅटो मी चिरून स्वच्छ असं धुवून घेतलेला होता बघा, का आता याचा आंबटपणा जावा. टोमॅटो पण आपल्याला एकदम मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. टोमॅटो आपल्याला पूर्ण असा मऊ करून घ्यायचा आहे, म्हणजे भाजीला खूप छान अशी बघा टेस्ट येते उसळीला आपल्या. तर अशा प्रकारे बघा उसळ तुम्ही नक्की ट्राय करून बघा, खूप छान अशी टेस्टी लागते ही उसळ. आता टोमॅटो आपल्याला छान असा मऊ झालेला होता. आपण याच्यामध्ये लाल तिखट घालून घेतलेलं आहे बघा, जे 1.5 चमचा मगाशी तुम्हाला मी दाखवून घेतलेलं होतं. लाल तिखट घालून आपण हे परतवून घेतलेलं आहोत. आणि आता ह्याच्यामध्ये आपण चवळा घालून घेणार आहोत शिजलेला. तर हा चवळा मी पूर्ण त्याच्या पाण्यासकट घातलेला आहे. आपल्याला चवळा हा असं नितळून नाही घालायचा, त्याचं जे पाणी आहे त्यासकट घालायचं आहे. त्याच पाण्याचा आपल्याला वापर करायचा आहे, एक्स्ट्रा पाणी नाही वापरायचं. आता ह्याच पाण्यामध्ये बघा मी छान असे हे शिजवून देणार आहे. अजून जर तुम्हाला हवं असेल तुम्ही थोडंसं मीठ घालू शकता वरून. आता याच्यावरती झाकण ठेवून मी हे बघा वाफ काढून घेणार आहे याची. तर खूप छान रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आता आपण बघूयात की चवळा आपला घट्ट असा झालेला आहे की नाही. तर इथे बघू शकता चवळा आपला छान असा घट्ट होत आलेला आहे. जर तुम्ही एवढं साहित्य टाकलं, तुम्हाला बाकीच्या साहित्य टाकायची अजिबात गरज लागणार नाही. अगदी घरगुती साहित्यामध्ये होऊन जाते ही उसळ आणि खायलाही खूप छान टेस्टी लागते. अगदी तुम्ही भाकरी, चपाती
किंवा धपाट्याच्या भाकरीसोबतही खाऊ शकता. तर 5-5 मिनिटांनी आपल्याला सतत हे असं हलवत राहायचं आहे. पटकन शिजली जाते, जास्त वेळ नाही लागत उसळ शिजायला. बघा खूप छान असा थिकनेस आलेला आहे बघा उसळीला. तुम्हाला जर जास्त वेळासाठी ठेवायची असेल तर तुम्ही अशा प्रकारे ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ठेवून द्यायचं आहे. एकदम कोरडी देखील नाही करायची, थोडंसं असं पाणी ठेवून द्यायचं आहे, म्हणजे थंड झाल्यावर देखील खायला छान वाटते. आता ह्याच्यामध्ये मी भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहे. कोथिंबीर घालून पुन्हा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. ते बघा पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे मी. तर तयार आहे आपली मस्त अशी अप्रतिम चवीची चवळ्याची उसळ. तुम्ही चपातीसोबतही खाऊ शकता, खूप छान लागते. तर तुम्ही मुलांच्या डब्यासाठी देखील बनवू शकता बघा, मुलंही आवडीने खातील. चला तर मग तुम्हाला बघा माझ्या चवळ्याच्या उसळीची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मस्त खा.